हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी नीत कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर कालच्या भागामध्ये आपण त्रिकोणी संख्येपर्यंत आणि त्रिकोणी संख्येचे काही एक्झाम्पल आपण घेतलेले आहे. आज पुन्हा काही एक्झाम्पल आपण पाहू. तर एक वेळेस त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर त्रिकोणी संख्येची डेफिनेशन आपण काल पाहिलेली होती. अशा संख्या ज्या दोन क्रमवार संख्या आहे आणि दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंग्युलर नंबर असे म्हटलेले आहे. त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या याच्यामध्ये आपण काही उदाहरण पाहिलेले होते. त्रिकोणी संख्येमध्ये म्हणजे कोणत्या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला त्रिकोणी संख्येमध्ये पाहायला मिळतात, तर तीन टाईपचे त्रिकोणी संख्येमध्ये आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतात. एक तर पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या काढणे. फॉर्मेट नंबर पहिला, पाया दिलेला असेल तर पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढता आली पाहिजे. त्रिकोणी संख्या काढणे. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर पाया काढणे. त्रिकोणी संख्या दिलेली असेल, त्रिकोणी संख्या दिलेली असल्यास त्याच्यावरून पाया काढणे. आणि फॉर्मेट नंबर 3 पाहिलेला होता आपण. त्रिकोणी संख्या दिलेली आहे तर त्रिकोणी संख्येवरून पुन्हा नवीन त्रिकोणी संख्या काढणे. फॉर्मेट नंबर 3, त्रिकोणी संख्या दिलेली आहे, त्रिकोणी संख्या आणि त्याच्या पुढील क्रमाने किंवा मागील क्रमाने येणारी संख्या काढणे. हा फॉर्मेट नंबर 3 हा लक्षात ठेवायचा आपल्याला. पुन्हा आपण एक एक दोन दोन एक्झाम्पल घेऊ आणि पुढच्या भागासाठी पुढे जाऊ. फॉर्मेट नंबर आपल्याला पहिला पाया दिलेला आहे, त्रिकोणी संख्या काढणे. त्रिकोणी संख्या दिलेली आहे, पाया काढणे. आणि फॉर्मेट नंबर 3 त्रिकोणी संख्या दिलेली आहे तर पुन्हा त्याच्यावरून त्रिकोणी संख्या काढणे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पहिलं घेऊ. जर आपल्याला 20 पाया दिलेला आहे, 20 पाया दिलेला असल्यास 20 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर पुन्हा तेच 20 गुणिले आपल्याला 21 करायचे आणि डिवायडेड बाय किती? 2. मग 20 गुणिले 21 डिवायडेड बाय 2, 10चा भाग जाईल. 10 गुणिले 21 म्हणजे किती? 210. मग 20 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती मिळाली आपल्याला? तर 210 त्रिकोणी संख्या. पुन्हा एक्झाम्पल नंबर 2, 32 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? मग इथे आपल्याला पुन्हा चेक करायचं आहे. 32 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? 32 पाया दिलेला आपल्याला. 32 गुणिले 33 आणि डिवायडेड बाय किती? 32 गुणिले 33 डिवायडेड बाय किती? 2. मग इथे पुन्हा आपण भाग देऊ शकतो. 32 भागेला 2 भाग जाते का? तर बिलकुल भाग जाते. कसोट्या आपण पुढे शिकणारच आहोत, एका एका कसोटीचा आपण वापर करणार आहोत. मग 32 भागेला 2 म्हणजे किती? 16. आणि 16 गुणिले 33, 16 3 48 3 8 हातचे आले 4. पुन्हा 16 3 48 आणि 48 प्लस 4 म्हणजे किती? 52. मग 528 ही काय झाली? आपली त्रिकोणी संख्या. काल एक्झाम्पल आपण एक दोन एक्झाम्पल घेतले, आज पुन्हा नवीन 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. 20 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आणि 32 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? त्याच्यानंतर फॉर्मेट नंबर 2 कडे जाऊ आपण. आता आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली आहे तर पुन्हा पाया काढता आला पाहिजे, है की नाही? तर याच्यासाठी एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर नेक्स्ट 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
तर याच्यासाठी आपण फॉर्मॅट लक्षात ठेवलेला होता. जर त्रिकोणी संख्या दिलेली आहे आपल्याला तर त्या त्रिकोणी संख्येची काय करायची आपल्याला दुप्पट. मग 105 गुणिले 2, 105 गुणिले 2 म्हणजेच किती होते 210. आणि 210च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या, 210च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या, तर आपल्याला कमीत कमी 20 पर्यंत वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजे, म्हणजेच आपल्याला पटापट कॅल्क्युलेशन करण्यासाठी इझी जाईल. मग 210च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती, ते इथे आपल्याला काही संख्या माहिती पाहिजे. जसं 15चा वर्ग किती आहे 225 आहे की नाही. 14चा वर्ग, किंवा ज्या व्यक्तींचे पाडेपाठ नाही त्यांना कॅल्क्युलेशन सुद्धा करून काढता येते. जसं फास्ट कॅल्क्युलेशन या पद्धतीने 4 गुणिले 4 म्हणजे किती 1606, हातचा आला 1. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला, 4 1 4, 4 ची दुप्पट करायची किती होते 8, आणि हातचा 1 जो आहे 8 प्लस 1 म्हणजेच किती 9. पुन्हा 1 गुणिले 1, ठीक आहे. 4 चोक किती 1606, हातचा आला किती 1, 4 1 4, 4 चे काय केले आपण दुप्पट म्हणजे किती 8, 8 प्लस किती 1 म्हणजे किती 9, आणि 1 गुणिले 1 म्हणजे किती 196. 11चा वर्ग आपल्याला माहित आहे 121, 12चा वर्ग माहित आहे आपल्याला, आहे की नाही. तर या पद्धतीने आपल्याला पाठ ठेवायचे आहे. मग 210च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे 196. मग 196 वर्गमुळात 196 केलं तर इथे उत्तर किती येईल आपलं 14. मग सहज आणि इझिली आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, तर उत्तर किती आलं आपलं 14. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, या त्रिकोणी संख्येचा पाया किती, 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. पुन्हा तेच प्रोसेस करायची आपल्याला. 78 गुणिले किती 2, मग 78 गुणिले 2 किती होते 82 1606, हातचा आला 1, 7 2 14 ने 1 15, 156. मग 156च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या, 156च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या, अलीकडील पूर्ण वर्ग संख्या, तर इथे पटापट कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे ना आपल्याला. किती होते, ज्याचे पाडेपाठ नाही किंवा ज्याचे वर्ग पाठ नाही त्यांना मी एकदम ट्रिक मध्ये गुणाकार कसा करायचा तेही सांगितलेलं आहे. पुन्हा 1-2 वेळा सांगून देतो. जसं आपल्याला 11चा वर्ग करायचा आहे तर इथे काय करायचं 1 गुणिले 1 म्हणजे किती 1. पुन्हा क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 1 गुणिले 1 म्हणजे किती 1, 1 ची दुप्पट करू आपण किती होते 2, मग इथे येईल 2. आणि एक वेळेस असा गुणाकार करायचा 1 गुणिले 1 म्हणजे किती 121. त्याच पद्धतीनं 12 गुणिले 12 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल, है की नाही. जसं 12चा वर्ग माहिती आहे आपल्याला, 2 गुणिले 2 म्हणजे किती 4. मग क्रॉस मध्ये आपल्याला गुणाकार करायचा. एक वेळेस क्रॉस मध्ये गुणाकार केल्यानंतर किती 2 गुणिले 1 म्हणजे किती 2, आणि 2 ची दुप्पट केली तर म्हणजे किती 4. मग इथे आपण 4 लिहू शकतो. आणि एक असा गुणाकार करायचा आपल्याला 1 गुणिले 1 म्हणजेच किती 1, मग 144. पुन्हा 13चा वर्ग किती पाहिजे आपल्याला 169. मग 13चा वर्ग 169 येते का, पुन्हा चेक करू आपण. ठीक आहे. म्हणजे कितीही मोठ्या संख्या दिलेल्या असेल तर त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करता आलं पाहिजे, आहे की नाही. चला 3 गुणिले 3 म्हणजेच किती होते 9. क्रॉस मध्ये गुणाकार करायचा आपल्याला. 3 गुणिले 1 म्हणजे किती 3, आणि 3 ची दुप्पट म्हणजे किती 6, आणि 1 गुणिले 1 म्हणजेच किती 1, मग 169. 14चा वर्ग माहित आहे आपल्याला, आहे की नाही. सेम पद्धतीने आपल्याला 14चाही वर्ग काढता येईल. मग 14, 4 गुणिले 4 म्हणजेच किती 16, 16 किती 6, हातचा आला किती 1. मग क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 4 1 4, 4 ची दुप्पट किती होते 8, 8 प्लस 1 किती 9. आणि पुन्हा असा एक गुणाकार करायचा आपल्याला. 1 गुणिले 1 म्हणजेच किती 1, 196. याही पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो, पण शक्यतो 20 पर्यंत जेवढे वर्ग आणि वर्गमूळ पाठ असेल तेवढं चांगलं.
मग 156च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर इथे जर आपण चेक केलं 13चा वर्ग किती येते 169 म्हणजेच 156च्या पुढची आहे. 12चा वर्ग किती येते 144. मग 156च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या आहे का? तर आहे. मग 144 ही झाली 156च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या. मग याला 144 ला टाकायचं आपण वर्गमुळात आणि 144 कशाचा वर्ग आहे तर 12चा. मग 12 हे झालं आपले आन्सर. तर या पद्धतीने आपण सेकंड फॉर्मॅट पाहिलेला होता. एक तिसरा फॉर्मॅट आपण आणखी चेक करून घेऊ. उदाहरण नंबर 3. 36 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 2 नंबरची त्रिकोणी संख्या कोणती? 36 या त्रिकोणी संख्ये अगोदरची क्रमाने येणारी मागील दुसरी त्रिकोणी संख्या कोणती? दुसरी त्रिकोणी संख्या कोणती? तर आता फॉर्मॅट नंबर हा झाला आपला तिसरा. म्हणजे आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्रिकोणी संख्याच काढायची आहे. मग त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्रिकोणी संख्या काढायची असेल तर शक्यतो काय करतो आपण याच्यासाठी प्रोसेस त्रिकोणी संख्येवरून पाया काढायचा. नंतर जो काही पाया दिलेला आहे आपल्याला त्या पायामध्ये आता इथे स्टेटमेंट यूज केलेलं आहे क्रमाने येणारी मागील दुसरी संख्या. तर मग मागील म्हटलेलं आहे त्याच्यामुळे मायनस करायचा आहे आणि जर पुढील शब्द यूज केलेला असता त्यांनी तर मग आपण तिथे प्लस केलं असतं. ठीक आहे. पुन्हा तीच प्रोसेस आहे. 36 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे. 36 चे काय करायचे आपल्याला दुप्पट म्हणजे किती होते 72. 72च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या 72च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर 72च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या. तर इथे पुन्हा तेच पाडेपाठ पाहिजे ना आपल्याला. 8चा वर्ग केला आपण तर 8 8 किती होते 64 आणि 9चा वर्ग केला तर 9 गुणेला 9 म्हणजेच किती 81. मग 72च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या पाहिजे म्हणजेच किती येईल 64. मग ही झाली आपली 64. मग 64 चा काय करणार आपण वर्गमुळात 64 म्हणजेच किती 8. मग हा 8 काय झाला आपला पाया. मग आता प्रश्न आलेला आपल्याला 36 या त्रिकोणी संख्ये अगोदरची क्रमाने येणारी मागील दुसरी त्रिकोणी संख्या कोणती? तर मागील दुसरी त्रिकोणी संख्या इथे एक शब्द यूज केलेला आहे त्यांनी. हा शब्द महत्वाचा आहे. मागील येणारी कोणती दुसरी त्रिकोणी संख्या. मग इथे आपल्याला एकदम सिंपल पद्धतीने काय करायचं आहे पाया आलेला आहे आपल्याला आहे की नाही. 36 या त्रिकोणी संख्येचा आपण पाया काढला तो पाया किती आला आपला 8. तर इथे आपल्याला सिंपली 8 मायनस काय करायचं आहे 2 म्हणजेच किती येईल उत्तर आपलं 6. आता हा झाला आपला नवीन पाया आणि पुन्हा तेच आता नवीन पाया आल्यानंतर पुन्हा पाया दिलेला असेल पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते. मग 6 गुणेला किती 7. 6 गुणेला 7 डिवायडेड बाय किती 2. मग इथे आपण भाग देऊ 6 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती 3 आणि 7 गुणेला 3 म्हणजेच किती 21. मग 36च्या मागील क्रमाने येणारी दुसरी त्रिकोणी संख्या कोणती? तर त्याचं उत्तर करेक्ट उत्तर आहे ते म्हणजेच किती 21. तर इथे आपला संख्या व संख्यांचे प्रकार या चॅप्टर मधल्या सगळ्या डेफिनेशन आपल्या संपल्या. तर इथे आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात ते पाहिला आपण. अगदी सोपी आणि साधी डेफिनेशन लक्षात ठेवायची आपल्याला. नैसर्गिक संख्या म्हणजे काय अशा संख्या ज्या संख्येची सुरुवात 1 पासून ते अनंत पर्यंत होते अशा सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हटलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एक स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. 0 ही नैसर्गिक संख्या आहे का तर 0 ही नैसर्गिक संख्या येणार नाही. त्याच्यानंतर सेकंड नंबर वरती डेफिनेशन पाहिलेली होती आपण समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हा कुठलाही एखादा अंक आलेला असेल तर त्याला समसंख्या म्हणायचा आहे. विषम संख्या म्हणजे काय एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 1 3 5 7 किंवा 9 यापैकी एखादाही अंक आलेला असेल तर त्याला विषम संख्या असे म्हणायचं. त्याच्यानंतर पाहिला आपण पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या.
पूर्णांक संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचं उत्तर कसं असते? पूर्ण असते, आहे की नाही, पॉइंट मध्ये नसते, अशा संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हटलेला आहे. अपूर्णांक संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचं उत्तर हे पॉइंट मध्ये असते, दशांश मध्ये असते, अशा सर्व संख्यांना आपण काय म्हटलेलं आहे? अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्येचे सुद्धा आपण प्रकार पाहिलेले होते काही, जसं व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि आवृत्ती अपूर्णांक. आता याच्यामध्ये अपूर्णांकाचे 3 जे भाग पाहिले आपण, दशांश अपूर्णांक, आवृत्ती अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक. तर याच्यामध्ये जो व्यवहारी अपूर्णांक आहे हा अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये असते, व्यवहारी अपूर्णांक. आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय? म्हणजे पॉइंट नंतर एखाद्या संख्या राहणे, जसं 576.231, 729.532. तर अशा संख्या या दशांश अपूर्णांक मध्ये येतात. आणि शेवटची याच्यामध्ये एक डेफिनेशन पाहिलेली होती आपण अपूर्णांकाची, तिसरी डेफिनेशन. ती डेफिनेशन म्हणजे कोणती? तर आवृत्ती दशांश अपूर्णांक. आता या शब्दामध्येच आवृत्ती, आवृत्ती म्हणजे काय? तर रिपिटेशन. म्हणजेच पॉइंट नंतर येणाऱ्या संख्येचं जर रिपिटेशन होत असेल तर त्यांना म्हणायचं आपल्याला आवृत्ती अपूर्णांक. जसं फॉर एक्झाम्पल 21.333 किंवा 32.444 अशा संख्या आलेल्या असेल तर त्याला आपल्याला म्हणायचं आहे आवृत्ती दशांश अपूर्णांक. एक स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, पूर्णांक संख्येमध्ये 0 पासून सुरुवात होते आणि प्लस नैसर्गिक संख्या म्हणजे 0ची ऍडिशन सुद्धा आपल्याला पूर्णांक संख्येमध्ये दिलेली आहे, आणि पुढे 1 पासून ते अनंत पर्यंतच्या सर्व संख्या या पूर्णांक संख्यामध्ये येते. त्याच्यानंतर आपण डेफिनेशन पाहिलेली होती परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. ठीक आहे. आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येचं उत्तर आपल्याला गणितीय प्रक्रियेने मिळते अशा सर्व संख्यांना काय म्हणायचं आहे आपल्याला? परिमेय संख्या, आहे की नाही. म्हणजे एखादी संख्या दिलेली आहे तर त्याचं उत्तर जर आपल्याला गणितीय प्रक्रियेने काढता येत असेल तर अशा सर्व संख्यांना परिमेय संख्या. जसं एक्झाम्पल घेतलेलं होतं आपण, 32चा घातांक किती? 1/5. याचं उत्तर मिळते आपल्याला 2, म्हणून 32चा घातांक 1/5 ही काय झाली? आपली परिमेय संख्या. परिमेय संख्येलाच आपण कर्निष्ठ संख्या असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पाहिला आपण अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्याचं उत्तर आपल्याला गणितीय प्रक्रियेने काढता येत नाही, परंतु लॉग टेबल, कॅल्सी किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करून आपल्याला त्याचं उत्तर मिळवता येते, अशा सर्व संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हटलं. आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांनाच, या दोन्ही संख्यांना आपण म्हटलेलं आहे वास्तव संख्या. मग अवास्तव संख्या म्हणजे काय? ज्याचं उत्तर आपण गणितीय प्रक्रियेने काढू शकत नाही आणि कॅल्क्युलेटर, कॅल्सी किंवा लॉग टेबलचा यूज करून सुद्धा आपण त्याचं उत्तर काढू शकत नाही, अशा सर्व संख्यांना आपण म्हटलेलं आहे अवास्तव संख्या. त्याच्यानंतर महत्वाची एक डेफिनेशन पाहिलेली होती आपण, मूळ संख्या. मूळ संख्या कशाला म्हणतात? अशा संख्या ज्या संख्येला 1 सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याच संख्येने भाग जाते, अशा सर्व संख्यांना आपण मूळ संख्या म्हणजे प्राइम संख्या असे म्हटलेलं आहे. आता मूळ संख्येमध्ये सुद्धा आपण काही डेफिनेशनचा वापर केलेला आहे, जसं मूळ संख्या, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. मग सहमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर सहमूळ संख्या म्हणजे काय? दोन्ही संख्या मूळ आहे किंवा नाही हे गरजेचं नाही, फक्त आपण तिथं दोन्ही संख्येमधला सामायिक अवयव नसणे. जर दोन्ही संख्येमध्ये सामायिक अवयव येत नसेल तर त्यांना सहमूळ संख्या असे म्हणायचं आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर दोन्ही संख्या आपल्याला मूळ पाहिजे, त्याच्यानंतर दोन्ही संख्येमधील डिफरन्स, अंतर कितीचं पाहिजे? आपल्याला 2, तर त्याला आपण जोडमूळ संख्या असे म्हटलेलं आहे. तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 25. 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही. त्याच्यानंतर एक महत्वाचे डेफिनेशन पाहिले होते आपण, संयुक्त संख्या, ज्याला आपण कंपोजिट नंबर म्हटलेला आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय? अशी संख्या ज्या मूळ संख्या आहे त्या मूळ संख्या सोडून द्यायच्या, आणि 0 आणि 1 ही संयुक्त संख्या नाही. मग 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त म्हणजे कंपोजिट नंबर किती? तर टोटल किती? 74. म्हणजे 1 ते 100 पासून आपण 25 मूळ संख्या काढल्या तर 75 येते, परंतु 1 ही सुद्धा संयुक्त संख्या नाही. मग 75 - 1 पुन्हा उत्तर किती येईल? 74. मग 74 ही सुद्धा संयुक्त संख्या नाही. तर इथपर्यंत आपण डेफिनेशन सगळ्या शिकलेला आहे. त्याच्यानंतर त्रिकोणी संख्येचा महत्वाचा पाठ घेतलेला आहे. तर पुढे आपल्याला याचे एक्झाम्पल आपण पीडीएफ मध्ये ऍड केलेलेच आहे. ठीक आहे. आता आपण थोडं पुढे जाऊ. स्थानिक किंमत काढणे. स्थानिक किंमत काढणे, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. तर एखाद्या वेळेस याच्यावरती आपल्याला प्रश्न राहू शकते, तर थोडं समजून घेऊ आपण स्थानिक किंमत कशाला म्हणतात आणि दर्शनी किंमत
कशाला म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल एखादी संख्या दिलेली आहे 2597, तर इथे जर प्रश्न केला आपल्याला 9 या संख्येची स्थानिक किंमत किती किंवा 5 या संख्येची स्थानिक किंमत किती, तर आपल्याला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. तर त्यांच्या स्थानावरून त्यांची नेहमी स्थानिक किंमत आपण सांगत असतो. जसं इथे जर प्रश्न केला आपल्याला 9 ची स्थानिक किंमत किती, 9 ची स्थानिक किंमत किती, 9 ची स्थानिक किंमत किती, तर इथे आपल्याला सांगता येईल 9 लिहायचे आणि 9च्या पुढे किती अंक आहे, एक अंक आहे. एक्स्ट्रा अंक किती आहे, एक. 9च्या पुढे म्हणजेच उजव्या बाजूनं, 9च्या पुढे म्हणजेच उजव्या बाजूने किती अंक आहे, एक. तर इथे एक झिरो लावून द्यायचं आपल्याला, म्हणजे 90. मग 9 ची स्थानिक किंमत किती झाली, 90. त्याच पद्धतीने आपल्याला 7 या अंकाची स्थानिक किंमत सांगता येईल का. हा जो 7 अंक दिलेला आहे, मग याची स्थानिक किंमत किती, 7 ची स्थानिक किंमत किती, स्थानिक किंमत किती. तर इथे सुद्धा आपल्याला त्याच्या स्थानावरून सांगता येईल. आता 7च्या पुढे कुठेही अंक दिलेला नाही, 7च्या पुढे कुठेही अंक आहे का नाही, मग 7चं स्थान कोणतं, एकच स्थान. मग 7 ची स्थानिक किंमत किती राहील, फक्त 7. ठीक आहे. त्याच्यानंतर या 5 ची स्थानिक किंमत किती, मग 5च्या पुढे म्हणजे उजव्या बाजूने किती अंक आलेला आहे, 2 अंक आलेला आहे. मग इथे आपल्याला सांगता येईल सर 5 ची स्थानिक किंमत किती, स्थानिक किंमत किती. तर इथे काहीच करायचं नाही, आपल्याला 5 लिहायचं आहे. ठीक आहे. मग 5च्या पुढे उजव्या बाजूने आपल्याला किती अंक आलेला आहे ते चेक करायचं आहे. तर इथे 1 आणि 2 अंक आलेले आहे, म्हणजेच इथे 2 शून्य लावून द्यायचं आहे. मग 5 ची स्थानिक किंमत किती झाली, 500. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण स्थानिक किंमत काढू शकतो, या पद्धतीने काढायची. मग 2 ची स्थानिक किंमत किती होईल, बिलकुल 2च्या पुढे किती अंक आहे, उजव्या बाजूने 1, 2 आणि 3, म्हणजेच 2000 ही राहील 2 ची स्थानिक किंमत. आता एक शब्द पुन्हा आपण इथे यूज केलेला आहे, स्थानिक किंमत समजला आपल्याला. दर्शनी किंमत म्हणजे काय, तर दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजेच काय, जे दिसते तीच किंमत काय असते, दर्शनी किंमत. मग 2 ची दर्शनी किंमत काय राहील, 2च राहील. 5 ची दर्शनी किंमत काय राहील, 5च राहील. त्याच्यानंतर 9 ची दर्शनी किंमत किती राहील, 9च राहील. आणि 7 ची दर्शनी किंमत किती राहील, तर 7च. तर इथे आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत लक्षात ठेवायची आहे. आणखी एक एक्झाम्पल घेतो, जसं 527.331. ठीक आहे. अगदी साधी आणि सोपी संख्या घेतली आपण, 527 पॉईंट किती, 331. मग या संख्येमध्ये जर आपल्याला विचारलं 2 ची स्थानिक किंमत किती, आता इथे थोडं लक्ष द्यायचं. एक पॉइंटच्या डावीकडे आहे 527, जे की पूर्ण संख्या आहे. आणि इकडे जर पाहिलं आपण पॉइंट नंतर आहे की नाही, म्हणजे 0.331 ही संख्या आलेली आहे 331. तर इथे थोडं स्थानिक किंमत काढताना थोडं लक्षात ठेवायचं. जसं मी इथं म्हटलं 7 ची स्थानिक किंमत किती, 7 ची स्थानिक किंमत किती, तर इथे आपल्याला आधीच्या पद्धतीनेच उत्तर द्यायचं आहे. 7 ची स्थानिक किंमत किती, तर इथे किती, 7. आता पॉइंटच्या इकडे पुढे जाण्याची काही गरज नाही आपल्याला. 7 ची स्थानिक किंमत विचारली आपल्याला, तर इथे किती येईल, 7. मग या 2 ची स्थानिक किंमत किती होईल, 2 ची स्थानिक किंमत. मग या 2 ची स्थानिक किंमत, मग इथे 2 लिहू आपण. आणि 2च्या पुढे उजव्या बाजूने आपल्याला पॉइंट पर्यंत किती अंक आलेला आहे ते चेक करायचं आहे. मग इथे 2च्या पुढे पॉइंट पर्यंत किती अंक आलेला आहे, एकच अंक आलेला आहे, तो म्हणजे किती, 7. मग इथे आपण एक काय देऊ, 0. मग इथे 2 ची स्थानिक किंमत किती होईल, 20. त्याच पद्धतीने इथे जर आपण 5 ची स्थानिक किंमत जर पाहिली तर किती यायला पाहिजे, 5 ची स्थानिक किंमत. मग इथे पुन्हा आपण किती लिहिणार आहे, 5. मग 5च्या पुढे कुठपर्यंत, पॉइंट पर्यंत. मग 5च्या पुढे आलो आपण, इथं पॉइंट पर्यंत किती अंक आलेले आहेत, 2 आणि 7, म्हणजे 2 अंक आलेले आहेत. मग इथे आपल्याला काय द्यायचं आहे, 5 वरती 2 शून्य, म्हणजेच 5 ची स्थानिक किंमत किती झाली, 500. तर या पद्धतीने आपल्याला पॉइंट मधल्या संख्या दिलेल्या असेल तर त्याची स्थानिक किंमत काढता आली पाहिजे. आता हे तर ठीक आहे, 527 मधल्या सगळ्या संख्येचा आपण स्थानिक किंमत किती आहे ते शिकलो. बट पॉइंट नंतर येणाऱ्या ज्या काही संख्या आहे, जसं इथे पॉइंट नंतर येणाऱ्या उजव्या बाजूच्या संख्या आहे 331. ठीक आहे. या संख्येची स्थानिक किंमत कशी काढायची, ठीक आहे. तर इथे आपण 1 ची स्थानिक किंमत काढणं शिकू आधी.
1 ची स्थानिक किंमत किती? स्थानिक किंमत किती? तर याचं उत्तर काढताना आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे, 0 लिहायचा कारण पॉइंट नंतर आहे 0 पॉइंट. ठीक आहे, आता इथे किती अंक आहे? 1 च्या अगोदर 1 आणि 2. ठीक आहे, तर मग इथे 2 शून्य देऊन द्यायचे 0.001. ही झाली 1 ची स्थानिक किंमत. ठीक आहे, सेम पद्धतीने एक दुसरी एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 2. 544.789. आता ही अगदी सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. 544 पॉईंट किती? 789. आता मी इथे प्रश्न केला, 8 ची स्थानिक किंमत किती? 8 ची स्थानिक किंमत किती? 8 ची स्थानिक किंमत किती? तर याचं उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. सेम डेफिनेशनचा यूज करायचा आपल्याला. आधी काय लिहायचे आपण? 0 पॉइंट. कारण 0 का लिहिणार आहे आपण? कारण 0च्या पुढच्या संख्या आहे. 0.789 अशा संख्या दिलेल्या आहे आपल्याला, म्हणून आधी आपण 0 पॉइंट घेतलेला आहे. 8 ची स्थानिक किंमत काढायची आहे. मग पॉइंटच्या पुढे किती अंक आलेला आहे? 1 हा अंक आलेला आहे, म्हणजेच किती? 1 0 लावून द्यायचा आणि त्याच्या पुढे 8. मग 8 ची स्थानिक किंमत किती? तर 0.08. हे आपलं उत्तर असायला पाहिजे. सेम पद्धतीनं जर आपल्याला इथे 9 ची स्थानिक किंमत विचारली तर मग 9 ची स्थानिक किंमत किती राहील? तर पॉइंट नंतर आहे, त्याच्यामुळे 0.009 ही झाली 9 ची स्थानिक किंमत. मग आता याच्यावरती आपण जेव्हा आपण क्वेश्चन चालू करणार तेव्हा आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीचे काही उदाहरण आलेले आहे, तर ते आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर ही एक टेक्निक आहे स्थानिक किंमत काढण्याची आणि दर्शनी किंमत काढण्याची. याच्यामध्ये जर विचारला तर आपल्याला दर्शनी किंमत किती? 4 ची, तर 4च राहील. 7 ची दर्शनी किंमत किती राहील? 7च राहील. दर्शनी किंमत म्हणजे काय? जे दिसते डोळ्यानं तेवढं सांगायचं आपल्याला, बाकी काहीच नाही. 9 ची दर्शनी किंमत किती राहील? तर 9च राहील. ठीक आहे, चलो. तर स्थानिक किंमत आपलं समाप्त झालं इथे. पुढे आपल्याला एक्झाम्पल येईल, तर ते आपण एक्झाम्पल स्पष्टीकरणासहित पाहू. त्याच्यानंतर आता समसंख्या काढणे, विषम संख्या काढणे, नैसर्गिक संख्या काढणे, समसंख्यांची बेरीज, विषम संख्येची बेरीज आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज हा महत्वाचा पार्ट आहे. एखाद्या एक्झाम मध्ये याच्यावरती हमखास एक्झाम्पल राहू शकते, तर ते सुद्धा आपण आता पूर्ण पाहून घेऊ. समसंख्या काढणे. सगळ्यात पहिले तर आपल्याला नैसर्गिक संख्या काढता आल्या पाहिजे, है की नाही? स्टार पॉइंट नंबर फर्स्ट, नैसर्गिक संख्या काढणे. नैसर्गिक संख्या काढणे. नैसर्गिक संख्या काढणे. स्टार पॉइंट सेकंड. याच्यामध्ये बघायचं आपल्याला समसंख्या काढणे. आता ऐकायला एकदम इझी वाटते, परंतु बरेचशा लोकांना हे सुद्धा जमत नाही. समसंख्या कशा काढायच्या आणि विषम संख्या कशा काढायच्या, है की नाही? फॉर एक्झाम्पल जर आपल्याला प्रश्न आलेला आहे 102 ते 512 पर्यंतच्या एकूण समसंख्या काढा, तर आपण तिथे मोजत बसणार का? 102 प्लस 104, 106, 108, 110, 112. तर 512 पर्यंत मोजेपर्यंत भरपूर टाइम होऊन जाईल, है की नाही? मग एक्झामच्या दृष्टिकोनातून ते इम्पॉर्टंट नाही. मग आपल्याला तेच उदाहरण एकदम इझी पद्धतीनं काढता येईल का? जर एकदम इझी आणि सोप्या पद्धतीनं काढता येत असेल आणि वेळेची जर बचत होत असेल, तर तो फॉर्मॅट यूज केला पाहिजे नेहमी एक्झामच्या दृष्टिकोनातून. आणि याच्यामध्ये 3 नंबर वरती शिकणार आहोत आपण विषम संख्या काढणे. विषम संख्या काढणे. बरेचशा पुस्तकामध्ये एकदम क्रिटिकल फॉर्मॅट दिलेले आहे आपल्याला, तर इथे आपल्याला ते क्रिटिकल फॉर्मॅट लक्षात ठेवायचे नाही. जी मी मेथड तुम्हाला इथं सांगतो, नैसर्गिक संख्या काढणे, समसंख्या काढणे आणि विषम संख्या काढणे, तेच लक्षात ठेवायचं आहे, बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाही. बरेचशा पुस्तकामध्ये एकदम क्रिटिकल लेवल वरती असे नैसर्गिक संख्या काढणे, समसंख्या काढणे आणि विषम संख्या काढणे याची प्रोसेस दिलेली आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तक्रार सुद्धा केलेली आहे की सर हे भरपूर आमच्या लक्षात राहत नाही, वेगवेगळे टाईप दिलेले आहे. एकाच चॅप्टर मध्ये कमीत कमी 10 ते 15, काही चॅप्टर मध्ये 35, 50च्या जवळपास पर्यंत टाईप दिलेले आहे. तर आपण आपल्या लेक्चर मध्ये काय करणार, नवीन विशेष मध्ये कुठेही फॉर्म्युल्याचा यूज करणार नाही. जसं आपलं पर्सेंटेज हे चॅप्टर चालू झालं की तिथून आपल्याला समजायला येईल की सरांनी कुठेही फॉर्म्युल्याचा यूज केलेला नाही.
विदाउट फॉर्म्युल्यानं सगळे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉफिट आपल्या बॅचचा आहे. ठीक आहे. आता नैसर्गिक संख्या काढणे, समसंख्या काढणे, विषम संख्या काढणे, सोबतच नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे की नाही, नैसर्गिक संख्यांची बेरीज हा सुद्धा एक पॉइंट आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर समसंख्यांची बेरीज हा सुद्धा एक पॉइंट आपण बघणार आहे याच्यामध्येच, आणि विषम संख्यांची बेरीज हा सुद्धा एक पॉइंट याच्यामध्ये. म्हणजे पहिले तर आपण संख्या काढणे हा पॉइंट शिकणार आहे, त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज. आता एकदम साधा आणि सिंपल एक्झाम्पल घेतो आधी स्टार्टिंगला. जसं 1 ते 10 पर्यंत, 1 ते 10 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे, एकूण किती नैसर्गिक संख्या आहे, किती नैसर्गिक संख्या आहे. ते याचं उत्तर सगळ्यांना माहित आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, अशा संख्या ज्या संख्येची सुरुवात 1 पासून ते अनंत पर्यंत होते, अशा सर्व संख्यांना काय म्हटलेलं आहे आपण, नैसर्गिक संख्या. आता इथे जर आपल्याला प्रश्न केलेला आहे 1 ते 10 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे, तर याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज देता येत आहे, ते किती, 10. पण तेच जर मी प्रश्न केला 52 ते 89 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती, किंवा 50 ते 135 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती, असा जर प्रश्न केला तर त्याचंही उत्तर आपल्याला काढता यायला पाहिजे. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल आपण थोडं बाजूला ठेवू आणि मी प्रश्न केला 52 ते 78 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती, तर याचंही उत्तर आपल्याला आलं पाहिजे. नैसर्गिक संख्या किती, याचं उत्तर आपल्याला येईल का. मग 52 ते 78 काय करायचं आहे आपल्याला, शेवटची नैसर्गिक संख्या मायनस पहिली नैसर्गिक संख्या आणि प्लस ऍडिशन 1 करायचं आहे आपल्याला. जसं इथे मी सॉल्व्ह करून देतो बघा. 78 मायनस 52 काय केलं आपण, शेवटची नैसर्गिक संख्या घेतली आपण 78 आणि पहिली नैसर्गिक संख्या घेतली आपण 52. मग 78 मायनस 52 इथून सॉल्व्ह करून घ्यायचं, किती होते 26. आणि याच्यामध्ये एक ऍडिशन करायचे आपल्याला 1, म्हणजेच किती झाले 27. आता इथे सुद्धा बरेचसे मुलं मिस्टेक करतात, ते म्हणजेच काय, याचं उत्तर डायरेक्टली आपल्याला किती देऊन देतात 26. याचं उत्तर 26 येणार नाही, याचं उत्तर किती 27. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला नैसर्गिक संख्या काढणे ही पद्धत आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग आता तेच आपलं मूळ उदाहरण आहे 1 ते 10 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, हे सगळ्यांना माहित आहे. सर 1 ते 10 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, 10. पण याच्यासाठी आपण कोणत्या टेक्निकचा यूज केलेला आहे किंवा कोणती मेथड आपण फॉलो केलेली आहे ते महत्वाचं आहे. तर इथं शेवटची नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या मायनस काय करायचं आपल्याला, पहिली नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या, आणि लास्ट मध्ये आपल्याला याच्यामध्ये एक ऍडिशन करायचं आहे. ठीक आहे. मग शेवटची नैसर्गिक संख्या कोणती, मग शेवटची नैसर्गिक आपल्याला संख्या दिलेली आहे 10 मायनस पहिली नैसर्गिक संख्या कोणती, तर पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे 1, याचं उत्तर किती आलं 9. पुन्हा लास्ट मध्ये काय करायचं आपल्याला, ऍडिशन 1 केलं आपण, किती झाले 10. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला नैसर्गिक संख्या काढता आल्या पाहिजे. पुढे आपल्याला भरपूर उदाहरण घ्यायचे आहे, नैसर्गिक संख्या काढणे, समसंख्या काढणे आणि विषम संख्या काढणे. ठीक आहे. पूर्ण आपण 50 ते 60 क्वेश्चनची एक पीडीएफच बनवलेली आहे आपण, संख्या व संख्यांचे प्रकार या चॅप्टर वरती. ठीक आहे. तर सध्या आपण बेसिक शिकून राहिलो, संख्या व संख्यांचे प्रकार. सगळे पॉइंट इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, आणि हे सगळे पॉइंट तुम्हाला तुमच्या बुक मध्ये काय करायचं आहे, नोट डाऊन. ठीक आहे. मग नैसर्गिक संख्या आपल्याला काढता येईल. याच्यामध्येच आता आपण सेकंड प्रश्न पाहू, तो म्हणजे कोणता, समसंख्या काढणे. मग समसंख्या काढता येईल का आता आपल्याला. उदाहरण नंबर 2, समसंख्या काढणे. आता समसंख्या काढण्यासाठी आणि विषम संख्या काढण्यासाठी दोन्ही काय फॉर्मेट एकदम सेम फॉर्मेट आहे. ठीक आहे. कुठे आपल्याला फॉर्म्युल्याचा वापर करायचा नाही. ठीक आहे, लक्ष आहे. उदाहरण तेच आहे 1 ते 10 पर्यंत, 1 ते 10 पर्यंत एकूण समसंख्या किती, एकूण समसंख्या किती. आता बोटावर जरी मोजल्या आपण या संख्या तरी आपण काढू शकतो, कारण संख्या खूप लहान दिलेली आहे आपल्याला 1 ते 10 पर्यंत. जसं 2 ही पहिली समसंख्या आहे, त्याच्यानंतर 4 ही समसंख्या आहे, त्याच्यानंतर 6, 8 आणि 10.
म्हणजे 1 ते 10 पर्यंत एकूण समसंख्या किती, तर किती येते 5 आहे की नाही. परंतु तेच जर मी डायरेक्टली प्रश्न केला तुम्हाला 12 ते 512 पर्यंत एकूण समसंख्या किती, तर ते काढता येईल का, तर ते काढणं म्हणजे एकदम अवघड आहे. कारण जर आपण मोजत बसलो तर आपल्याला कमीत कमी 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागेल. काही काही विद्यार्थ्यांना 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू शकते आणि तो 100% लागणार वेळ. एक्झाम का म्हणते आपल्याला दिलेल्या वेळेमध्येच, म्हणजेच आपल्याला टोटल काही एक्झामला 1.5 तास राहते, काही एक्झामला 2 तास. तर 1.5 तासामध्येच आपल्याला पूर्ण पेपर 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पेपर रिव्हिजन साठी सुद्धा 10 मिनिट शिल्लक राहिले पाहिजे, कमीत कमी 15 मिनिट शिल्लक राहिले पाहिजे. या दृष्टिकोनातून आपली गणिताची किंवा रिझनिंगची तयारी असायला पाहिजे. ठीक आहे. तर मग 1 ते 10 पर्यंत एकूण समसंख्या किती, तर इथे एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, शेवटची समसंख्या मायनस पहिली समसंख्या डिवायडेड बाय 2 आणि लास्ट मध्ये ऍडिशन करायचं आहे आपल्याला 1, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. काय करायचं आहे, शेवटची समसंख्या, हा पॉइंट महत्वाचा आहे. आपण समसंख्या काढत आहोत तर इथे समसंख्येच यायला पाहिजे. शेवटची समसंख्या मायनस पहिली समसंख्या आणि डिवायडेड बाय किती करायचे आपल्याला 2 आणि लास्ट मध्ये एक ऍडिशन करायचं आहे. झालं फॉर्मॅट. मग या बेसवर आपल्याला किती मोठ्या दर्जाचा क्वेश्चन जरी विचारला तरी तो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. मग याच्यामध्ये शेवटची समसंख्या कोणती आहे, आता आपण 1 ते 10 पर्यंतच्या सर्व समसंख्या काढून राहिलो. मग याच्यामध्ये जर चेक केली तर शेवटची समसंख्या कोणती येईल, सर याच्यामध्ये शेवटची समसंख्या आहे 10. मग इथे आपण पुट केलं शेवटची समसंख्या किती 10 मायनस पहिली समसंख्या कोणती आहे, आता याची सुरुवात झाली 1, मग ही समसंख्या आहे का, नाही. मग पहिली समसंख्या कोणती येईल, तर पहिली समसंख्या येते कोणती 2, कारण ही 1 काय तर ही विषम संख्या, आपल्याला काय पाहिजे पहिली समसंख्या. मग 1च्या पुढची समसंख्या कोणती, तर 2 डिवायडेड बाय किती 2 आणि प्लस काय करायचं 1. मग 10 मायनस 2 म्हणजे किती, याचं उत्तर किती 8 डिवायडेड बाय 2 प्लस 1 आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर याचं उत्तर किती मिळते आपल्याला 5. ठीक आहे. जे सूत्र जो फॉर्मॅट आपण इथे यूज केलेला आहे, सूत्र म्हणता येणार नाही, फक्त टेक्निकचा यूज केलेला आहे आपण. ठीक आहे. शेवटची समसंख्या मायनस पहिली समसंख्या डिवायडेड बाय 2 आणि लास्ट मध्ये काय करायचे आपल्याला एक ऍडिशन आणि सेम फॉर्मॅट यूज करायचं आपल्याला विषम संख्या काढण्यासाठी. ठीक आहे. पुढच्या पेजवर जाऊ आता आपण. चला 1 ते 10 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती, विषम संख्या किती. मग 1 ते 10 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती, पुन्हा तोच फॉर्मॅट आहे आपला. फॉर्मॅट काय, विषम संख्या काढायची आपल्याला, विषम संख्या काढायचं आहे. मग पहिली विषम संख्या कोणती येते, शेवटची विषम संख्या मायनस पहिली विषम संख्या डिवायडेड बाय किती 2 आणि शेवटी काय करायचं आपल्याला ऍडिशन मध्ये 1. चला मग शेवटची विषम संख्या 10 आहे का, तर 10 ही विषम संख्या नाही आहे. मग त्याच्या अगोदरची घ्यायची आहे आपल्याला. मग त्याच्या अगोदरची विषम संख्या कोणती 9 मायनस पहिली विषम संख्या कोणती आहे, पहिली विषम संख्या 1 आहे का, तर 1 आहे. मग 9 मायनस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 ऍडिशन करायचे आपल्याला. 9 मायनस 1 म्हणजे किती 8 डिवायडेड बाय 2 प्लस 1, 8चे अर्धे म्हणजेच किती 4 आणि 4 प्लस 1 म्हणजेच किती 5. तर 1 ते 10 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती 5. तर हा क्वेश्चन आपण एकदम बोटावर सुद्धा मोजू शकलो असतो. 1 ते 10 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती, तर 5. आता थोडं एक एक्झाम्पल मोठ्या दर्जाचं घेऊ आपण. जसं नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12 ते 78 पर्यंतच्या एकूण आता याच्यामध्ये नैसर्गिक संख्या किती, नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर 2 मध्ये समसंख्या किती आणि 3 मध्ये विषम संख्या किती, हे फॉर्मॅट आपल्याला काढायचे आहे.
आता 12 ते 78 पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहे आपल्याला. मग या 12 ते 78 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, एकूण समसंख्या किती आहे, एकूण विषम संख्या किती आहे, हे फॉर्मॅट आपल्याला एकदम इझिली पद्धतीने काढता येईल. मग नैसर्गिक संख्येसाठी काय केलं आपण पहिले याचं उत्तर मिळवण्यासाठी, तर शेवटची नैसर्गिक संख्या मायनस पहिली नैसर्गिक संख्या आणि ऍडिशन काय केलेली आहे आपण 1. ठीक आहे. मग 78 मायनस 12, 78 मायनस 12 करा 66. मग 66 मध्ये आपल्याला एक जर ऍडिशन केले तर किती येते 67. मग 67 झालं आपल्या एकूण नैसर्गिक संख्या. नंबर 2 चा उत्तर, एकूण समसंख्या किती, तर एकूण समसंख्या काढण्यासाठी काय केलं आपण, शेवटची समसंख्या. मग शेवटची समसंख्या कोणती आहे 78 मायनस किती पहिली समसंख्या. मग 12 ही समसंख्या दिलेली आहे डिवायडेड बाय 2 प्लस किती करतो आपण ऍडिशन 1. 78 मायनस 12 पुन्हा किती 66. 66 डिवायडेड बाय 2 प्लस 1 करायचे आपल्याला आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर 33 प्लस 1 म्हणजेच किती 34. मग 34 समसंख्या राहील याच्यामध्ये. ठीक आहे. आता पाहू आपण विषम संख्या. मग 12 ते 78 पर्यंत एकूण विषम संख्या किती, पुन्हा प्रोसेस आपल्याला तेच दिलेली आहे. प्रोसेस कोणती, 3 नंबरचं उत्तर. ठीक आहे. 3 नंबरचं उत्तर, एकूण विषम संख्या किती. मग 12 ते 78 पर्यंत एकूण विषम संख्या काढायची असेल आपल्याला, तर शेवटची विषम संख्या कोणती ते काढायचं आहे. मग शेवटची विषम संख्या कोणती आहे याच्यामध्ये 78 आहे का, नाही. मग त्याच्या अगोदरची विषम संख्या घ्यायची, ते म्हणजे कोणती 77 मायनस पहिली विषम संख्या. आता 12 ही पहिली विषम संख्या आहे का, नाही. मग 12च्या पुढे जायचं, कोणती येईल 13. काही काही मुलं इथे मिस्टेक करतात 12च्या, आता पहिली विषम संख्या 12 तर नाही, तर काही मुलं इथे मिस्टेक असे करतात की 11 ही विषम संख्या घेतात. तर ते आपल्याला 12 ते 78च्या मधल्या संख्या पाहिजे, न की 12 आणि 78च्या रेंजच्या बाहेरच्या. मग 12 ते 78 याच्या मध्ये संख्या कोणती येतात, 11 येते का, नाही. मग 11 ही 12च्या रेंजच्या बाहेरची संख्या झाली. मग 12च्या पुढची संख्या कोणती आहे 13. मग 13 ही संख्या काय झाली पहिली विषम संख्या. मग इथे आपण 13 ही विषम संख्या घेऊ डिवायडेड बाय किती 2 प्लस 1. 64 डिवायडेड बाय 2 प्लस 1 आणि 64 भागेला 2 म्हणजेच किती 32 आणि 32 प्लस 1 म्हणजेच किती 33. तर 12 ते 78 पर्यंत एकूण विषम संख्या किती, तर किती आले आपल्या 33. आता इथे आपल्याला प्रश्नाचं उत्तर आपल्याला टॅली सुद्धा करता येते. आपण 12 ते 78 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती काढल्या, एकूण 67. मग 67 संख्येपैकी समसंख्या किती आल्या 34. 67 संख्येपैकी विषम संख्या किती आल्या 33. मग विषम संख्या आणि समसंख्या यांची ऍडिशन येते का 67. ते यांची ऍडिशन जर केली आपण 34 प्लस 33 याची ऍडिशन किती येते 67. याचा अर्थ आपला एकूण नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या हे काय एकदम अगदी बरोबर आहे. त्या पद्धतीने आपल्याला पुढे एक्झाम्पल येईल पीडीएफ मध्ये, ते आपण सविस्तर 1 बाय 1 बघणारच आहोत. ठीक आहे. तर आता आपण समसंख्या काढणं शिकलो, विषम संख्या काढणं शिकलो आणि नैसर्गिक संख्या काढणं शिकलो. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहे, तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा भाग बघणार आहे. ठीक आहे. समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज आणि नैसर्गिक संख्येची बेरीज. त्याच्यानंतर आपला महत्वाचा टॉपिक राहणार आहे कसोट्या. कसोट्यामध्ये आपण 1 ची कसोटी म्हणजे काय, 2 ची कसोटी, 3 ची कसोटी. कसोटी म्हणजे काय, एखाद्या संख्येला भाग देणे आहे की नाही. 2 ने कोणत्या संख्येला भाग जाईल, 3 ने कोणत्या संख्येला भाग जाईल, 11 ने कोणत्या संख्येला भाग जाईल, 12 ने कोणत्या संख्येला भाग जाईल, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सविस्तर बघणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. ओके, टेक केअर.